नमस्कार. नवराष्ट्र नवदुर्गा या आपल्या विशेष मालिकेत तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आमच्या सोबतच्या ज्या खास पाहुण्या आहेत, त्या आहेत पुणे परिमंडळ 2च्या उपायुक्त स्मार्तना पाटील. अनेक महत्त्वपूर्ण कारवाया, धडक आणि धाडसी कारवाया यासाठी त्यांचं नाव जे आहे ते सतत चर्चेत राहिलेलं आहे. एक अतिशय उत्तम वक्ता म्हणून सुद्धा युवा वर्गाला आणि खास करून सर्व्हिसेसमध्ये येऊ इच्छिणाऱ्या युवा वर्गालाही त्यांच्याकडनं मार्गदर्शन झालेलं आपण सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर बघितलंच असेल. स्मार्तना पाटीलजी, तुमचं मनःपूर्वक स्वागत आमच्या या मालिकेमध्ये. आणि नवदुर्गा या मालिकेमध्ये आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या ज्या कर्तृत्ववान महिला आहेत त्यांचा परिचय करून देतो आहोत. तुमच्या दृष्टीने पुण्याचं जे हे पोस्टिंग आहे सध्याचं, त्याच्यामध्ये तुमच्या काही कारवाया ज्या आहेत त्याची खूप चर्चा झाली. जवळपास 43च्या वर लोकांना तडीपारीची कारवाई असेल, किंवा मला आठवतं की AR रहमानच्या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की पोलीस अधिकाऱ्यांनी जाऊन तिथे त्याला थांबवलं आणि यू स्टूड बाय हिम, यू स्टूड बाय युअर कलिग. तर या सगळ्या कारवाया जर आपण बघितल्या तर पुण्यामध्ये तुम्हाला आत्ताची जी पोस्टिंग आहे ती कशा अर्थाने खूप आव्हानात्मक वाटते? ॲक्च्युअली पुण्यामध्ये तसं पाहिलं तर कॉस्मोपॉलिटन सिटी झालेली आहे. इथं बरेच लोक बाहेरून व्यवसायासाठी आलेले आहेत. इथं राहतात लोक, फॅमिलीज आहेत सगळ्यांच्या. आणि सध्या इथं जे आहे ते थोडंफार ज्वेलाईन गुन्हेगारांचं जे प्रमाण वाढत आहे, हे एक थोडी चॅलेंजिंग गोष्ट आहे. कारण कायद्यानं त्यांच्यावरती कुठली कडक कारवाई करता येत नाही. त्यामुळे त्यांना कंट्रोलमध्ये आणणं ही थोडी आमच्यासाठी आव्हानात्मक एक कारवाई आहे. आणि त्याचप्रमाणे बाकी जे काही प्रकार घडतात, थोडंसं व्यसनाधीनता वाढलेली आहे वगैरे, या गोष्टींमध्ये कंट्रोल आणण्यासाठी पोलिसांकडून कसोशीने मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न चालू आहे. तुमचा स्वतःचा जर प्रवास बघितला तर तुम्हाला तहसीलदार म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये वेगळ्या पण जाण्याची संधी होती, पण तुम्हाला वर्दीचं आकर्षण काय आधीपासून होतं की मला पोलीस सेवेतच यायचं आहे असं? नाही, ॲक्च्युली तसं माझा लहानपणापासूनचा स्वभाव याला जबाबदार आहे. मी लहानाची मोठी खेड्यातच झाले आणि कायमच अशी लहानपणापासून थोडं उचापती करायची अशी धाडसी सवयच होती मला. त्यामुळं तेवढं लहानपणी नव्हतं, पण थोडं सैनिकांबद्दल, पोलिसांबद्दल, पोलिसांपेक्षा मला आर्मीमधली जास्त त्यावेळेला आकर्षण होतं. कारण ठळकपणे लक्षात येणाऱ्या ह्याच गोष्टी असतात. तर थोडं होतं, परंतु माझे वडील स्वतः प्रोफेसर होते. त्यामुळं एक ग्रॅज्युएशन माझं पूर्ण सायन्स साईडनं बी फार्मसीचंच झालं. आणि त्यांना मला डॉक्टर बनवायचं होतं ॲक्च्युली. बट मला मेडिकलमध्ये इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे मी फार्मसीला गेले तिथं. आणि तिथं गेल्यानंतर मग थोडंसं म्हणजे आय थिंक मी 3rd इयरला असताना सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्या महिला अधिकारी होत्या त्यावेळेला त्या ह्याच्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये. आणि मग हे सगळं पाहून थोडंसं मलाही वाटलं की आपणही असं क्षेत्र निवडायला काय हरकत आहे. आणि चॅलेंजिंग कामांची आवड पहिल्यापासूनच होती. त्यामुळे हे डिपार्टमेंट एक चॅलेंजिंग आहे. रेव्हेन्यूमध्ये जाण्यात काही म्हणजे प्रॉब्लेम नव्हता. माझं सिलेक्शनही झालेलं होतं तिथं. परंतु मला असं काम पाहिजे होतं की जिथं रोज नवीन काहीतरी आपल्याला करायला मिळेल असं. आणि पोलीस डिपार्टमेंट हे तसंच असल्यामुळं की स्पॉटवरती जाऊन तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो. कुठलाच पेपर तुम्हाला आधी माहीत नसतो तिथला, काय करायचंय काय, ते डिपेंड्स ऑन सिच्युएशन तुम्हाला निर्णय घ्यायचे असतात. आणि तिथं तुम्ही खरं काय आहात, तुमचं व्यक्तिमत्व तिथं बाहेर येतं. तर त्यामुळे मी या डिपार्टमेंटचं सिलेक्शन केलं. इतकं पॅरलल वाटतंय मला, कारण आमच्या घरामध्ये पण सगळे डॉक्टर्स आहेत. आणि तुम्ही म्हणालात तसं तेव्हा डॉक्टर किंवा इंजिनियर हे 2च चॉईसेस असायचे. किंबहुना आई वडिलांना वाटायचं की तेच व्हावं. आमच्या घरात तर असं होतं की मेडिकलला जाण्या इतके मार्क मिळाले नाहीत तर तुम्ही जगण्याला लायकच नाही असंच समजायचे. पण मी म्हटलं मी नाही डॉक्टर होणार, दुसरं काहीतरी करीन. तर थोडंसं ते त्यावेळेचा आपण ज्यावेळी शाळेमध्ये शिकलो तेव्हाचा तो पगडा होता डॉक्टर किंवा इंजिनियर. तुम्ही वर्दी मध्ये येण्याचं निवडलं म्हणजे तुम्हाला दुसरा पण मार्ग होता की तुम्हाला IAS सर्व्हिसेसमध्ये सुद्धा तुम्ही जाऊ शकला असतात. मग ते झाल्यानंतर म्हणजे तहसीलदार म्हणून तुमची सिलेक्शन पण झालेलं होतं, पण तरी पुन्हा तुम्ही IRS साठी ट्राय केलं, म्हणजे पोलीस सर्व्हिसेससाठी IPS साठी ट्राय केलं? ऍक्च्युली मी त्या टाइमला ऍट अ टाइम 3 एक्झाम दिलेल्या होत्या. जी एक PSI STI साठी असते तीही दिली होती. मी 97 ला ग्रॅज्युएशन झाले आणि लगेच ह्याच्यात उतरले. तोपर्यंत मला तेवढी माहिती नव्हती. त्यामुळं 98चा एक इयर मी ह्याच्यासाठी घेतला, माझ्या माहिती घेण्यासाठी, स्टडी करण्यासाठी वगैरे. आणि 99ला जवळपास मी 2 एक्झाम, त्यावेळेला एक
PSI ची दिलेली होती आणि एक राज्यसेवेची दिलेली होती. तर त्या PSI च्या एक्झामचा रिझल्ट यायला म्हणजे खूपच वेळ लागला. तो 2000 नंतर जवळपास 2001च्या दरम्यान तो आला आणि 99 च्या एक्झाममध्ये माझं रेव्हेन्यू डिपार्टमेंटला सिलेक्शन झालेलं होतं आणि दॅट टाइम ती फर्स्टच दिलेलं होतं अटेम्प्ट. त्यामुळे मला कॉन्फिडन्स नव्हता की मी DYSP साठी निघेन त्या ह्याच्यामध्ये. म्हणून मी त्याचा रिझल्ट यायच्या अगोदरच 2000ला राज्यसेवेची परत एक्झाम देऊन ठेवलेली होती. तर ज्यावेळेला माझा DYSPचा रिझल्ट आला दॅट टाइम मला चंद्रपूरचं पोस्टिंग आलं होतं रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं. मग ते पोस्टिंग मी जॉईन केलं कारण अजून DYSPचं ट्रेनिंग घ्यायचं ट्रेनिंग होतं. म्हणजे मी ॲट अ टाइम ते तिन्ही परीक्षा क्लिअर केलेल्या होत्या. पण एक मी बघितलं तेव्हा खेडेगावामध्ये मुलींनी काहीतरी धाडसी करायचं किंवा अशा सेवेत जायचं की जिथे अनिश्चितता आहे, आव्हानं आहेत, तर थोडंसं डिस्करेजच केलं जायचं कुटुंबाकडनं, नातेवाईकांकडनं. तुम्हाला तसा अनुभव आला का सगळं अनुकूल या होतं? ऑफकोर्स आला तसा. कारण माझे वडीलही प्रोफेसर होते आणि प्रोफेसर लोकांचं लाईफ हे फार शांत सरळ शांत असतं, असतं. होय. त्यांना ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच नको असतात. त्यामुळे माझ्या वडिलांची अजिबात इच्छा नव्हती मी इकडे यावी. त्यामुळे त्या संघर्षातून मलाही जावं लागलं आणि मी माझ्या मनानं हा निर्णय घेतला आफ्टर ग्रॅज्युएशन. त्यामुळे मधला बराच काळ मला खरतरी काढावा लागला. इकॉनॉमिकली मी स्वतः सगळ्या गोष्टी हे केल्या. त्या दरम्यान थोडंसं फॅमिली माझ्यामध्ये गॅप पडलेला होता. मग स्वतःच अर्निंग सुरू केलं आणि त्या ह्याच्यावरती मी माझा पुढचा स्टडी कंप्लीट केला. मग तो पिरियड तसा माझा बऱ्यापैकी गेला, त्रासदायक गेला इकॉनॉमिकली पण आणि सगळ्याच ह्याच्यातून. परंतु माझं ध्येय होतं की मी जर त्या गोष्टीसाठी घर सोडलेलं आहे, एवढ्या जिद्दीनं मी ठरवलेलं आहे की मला हे व्हायचंय, त्याच्यासाठी मी घरच्यांच्याशी पंगा घेतलेला आहे, तर मी आता ते घेऊनच परत जाईन. त्यामुळं कारण तो मी माझ्या जीवन मरणाचा प्रश्न केलेला मग, की बरोबर, मी आता बरोबर. एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि एक मुलगी असताना असा निर्णय घेणं ते एवढं सोपं नव्हतं. त्यामुळं त्या निर्णयाला प्रूव्ह करून दाखवणं, ह्याच्याशिवाय माझ्या लाईफमध्ये मी दुसरा एमच ठेवलेला नव्हता. त्यामुळं फायनली मी हे घेऊनच परत घरी गेले. कारण एक असतं की घरच्यांबरोबर आपण त्यांनी सांगितलं ते केलं तर कुठेतरी जबाबदारी सगळ्यांची असते, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. या जेव्हा आपण संघर्ष करून किंवा मनाविरुद्ध जाऊन आपले निर्णय घेतो तेव्हा त्याची जबाबदारी पूर्ण आपल्यावर असते. या दुसरी गोष्ट, जर त्यामध्ये अपयश आलं तर फॉल बॅक करण्यासाठी कुठलीच सिस्टीम नसते आपल्याकडे. हा म्हणजे ते आपण आपलेच जबाबदार असतो. तर त्यावेळी तुम्हाला बराच ताण आला असेल या सगळ्या याचा. या खूप ताण आला तसा मला कारण मी स्वतःची जबाबदारी स्वतःच घेतलेली होती. म्हणजे त्यावेळेला मला एक एक दिवस असा झाला की 2 पेपरच्या मध्ये मी फक्त एक ॲपल खाऊन पेपर देत होते. अरे बाप. एवढा इकॉनॉमिकली ह्या ह्याच्यातून मी गेले आणि बऱ्याच वेळेला म्हणजे एक्झामचं एवढं त्याच्यातलं मला माहिती नव्हतं. तर बऱ्याच वेळेला लोकांकडून असं ऐकायलाही मिळायचं की ह्या एक्झाम पास होणं एवढं सोपं नाहीये, लाखो लोक ह्याच्यासाठी बसतात, त्याच्यात एवढं इझी नाही. मग काही लोकांचं असं असायचं की वशिला वशिला लागतो. त्याच्यासाठी. ह्या सगळ्या गोष्टी ऐकायचं, परंतु माहित नाही त्यावेळेला एक जिद्दीला असं पेटलेलं होतं की या सगळ्या गोष्टी कुठंतरी हे करूनच मी ठरवलेलं होतं की नाही मी प्रूव्ह करून दाखवेनच म्हणून. त्यामुळं मी फाईट केली शेवटपर्यंत आणि शेवटी ते मिळवलं जे मला हवं होतं ते. बरोबर. आणि पहिल्यांदा जेव्हा वर्दी चढवली तर तुमचा पहिला तपास काय होता आठवतो का? तो माझं ज्यावेळेला मी म्हणजे प्रोबेशनमध्ये आम्ही बाकी छोट्या-मोठ्या गोष्टी करत असतो, रेड वगैरे. परंतु फर्स्ट टाईम मी सासवडला जॉइन झाले त्यावेळेला माझ्याकडं 498चाच एक तपास होता आणि त्या लेडीने आत्महत्या केलेली होती. तिचं छोटं बाळ होतं. 1 वर्षभराचंच असेल, वर्ष दीड वर्षाचंच बाळ असेल. त्याला ठेवलेलं होतं तिने समोर आणि ती लटकलेली होती. मला ऑफिसला माहिती मिळाली की असा-असा प्रकार झालाय. शेजाऱ्यांनी खिडकीतून पाहिलं होतं, ते बाळ रडायला लागलं त्यामुळं आणि दरवाजे वगैरे सगळे बंद होते. मग त्यावेळेला त्या स्पॉटला मी गेले होते तिथं आणि तो तपास माझ्याकडेच होता. फायनली त्याच्यामध्ये शिक्षा पण मिळाली, कन्व्हिक्शन पण झालं त्या केसमध्ये. पण त्या मुलीनं मरण्यापूर्वी एक लेटर पाठवलेलं होतं की त्या लेटरमध्ये तिनं का हे सगळं करते ते लिहिलेलं होतं. तर सासरकडून कसा छळ होत होता वगैरे. फक्त तिचं ते लेटर तिनंच लिहिलंय हे प्रूव्ह करणं गरजेचं होतं. त्यामुळे मग आम्ही मागं जाऊन तिच्या कॉलेजचे जे काही पेपर्स असतील की जे ऑथराईज असतात ते तिनंच लिहिलेले आहेत. मग ते युनिव्हर्सिटीतून मिळवून ते टॅली करून त्याचा पण एक एव्हिडन्स म्हणून वापर झाला. बाकीचे साक्षीदार असतातच, परंतु एखादा स्ट्रॉंग एव्हिडन्स लागतो. तर तो चांगला एव्हिडन्स मिळाला आणि त्याच्यात कन्व्हिक्शन झालं. त्यामुळं मग असं वाटलं त्या बाळाच्या आईला कुठेतरी न्याय मिळाला. कारण एखाद्या स्त्रीसाठी एवढं सोपं नसतं की आपल्या बाळाला समोर बसवायचं आणि स्वतःचा जीव जीव देणं. संपवायचा. ते फारच दुःखदायक घटना होती. पण त्याचं कन्व्हिक्शन झालं त्यामुळे थोडंसं एक सॅटिस्फॅक्शन असं आहे की ॲटलिस्ट आपण त्या स्त्रीला न्याय देऊ न्याय शकतो. देऊ शकतो. दुसरं अजून एक असं आहे की पोलिसांची जी सर्व्हिस आहे
ती अशीच आहे की जसं तुम्ही म्हणालात परिस्थितीजन्य तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो. तातडीने त्याच्या त्या ठिकाणी स्पॉटवर निर्णय घ्यावा लागतो. तिथे चुकलं तर तुम्हाला वरिष्ठांकडनं हे होणार आहे. धाडसी निर्णय घेतला तर समाजाकडनं नंतर टीका होऊ शकते. राजकीय दबाव वेगळ्याच पद्धतीचे असतात. या सगळं एक असं टाईट रोप वॉकिंग असतं. तर या सगळ्याचा ताळमेळ साधत घेतलेला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय कुठला वाटतो? नाही, असे निर्णय बऱ्याच वेळेला घ्यावे लागतात. परंतु हे सगळे निर्णय घेताना कोण काय म्हणेल याच्यापेक्षा आपण जो निर्णय घेणार आहे त्याच्यामुळे समोरच्या लोकांच्या जीवावरती काय परिणाम होणार आहे, त्यांच्या जीवितावरती काय परिणाम होणार आहे आणि त्याचे रेफरकेशन इतर जनतेवरती काय पडणार आहेत, हे जर मेन एम लक्षात ठेवलं, एक व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून, आपण एक ऑफिसर म्हणून ही जबाबदारी ज्यावेळेला असते त्यावेळेला निर्णय अचूक घेतला जातो. बाकी कुणाचा प्रेशर, कुणाचं काय, ह्या गोष्टींना तिथे तेवढं महत्त्व नसतं. फक्त समोर जो आपल्या समोर मॉब आहे किंवा समोर ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या आयुष्यावरती याचा काय परिणाम होणार आहे, ते जगणार आहेत का मरणार आहेत, आणि त्यांच्या त्या गोष्टींमुळे बाकी सगळ्याकडं त्याचे परिणाम पूर्ण राज्यात होतात, पूर्ण देशात होतात. तर ही ज्या वेळेला जबाबदारीची जाणीव आपल्याजवळ राहते त्यावेळेला मग माणूस तेवढा चुकीचा निर्णय घेत नाही. मानवतेच्या दृष्टिकोनातून घेतलेला असतो तो, नैतिकतेला धरून घेतलेला असतो, आणि तसा इंटेन्शनने घेतलेला निर्णय मोस्टली कधी चुकत नाही. अशा बऱ्याच वेळा येतात की ज्या वेळेला आम्हाला दंगल फेस करावी लागते, होय. मॉब फेस करावे लागतात, तर तिथे हे निर्णय आम्हाला ऐनवेळेला घ्यावेच लागतात. आणि ते त्याला काही आम्ही पर्याय नसतो. मोस्टली कायद्याच्या बाजूने आणि नैतिकदृष्ट्या योग्य असणारे, समाजाच्या दृष्टीने योग्य असणारे असेच निर्णय आम्ही घेत असतो, बाकी सगळ्या गोष्टींचा विचार बाजूला ठेवून. आणि तुम्ही जेव्हा या सगळ्या ताणतणावातून रिलॅक्स कधीतरी व्हावं लागतं, कारण वर्दी असली तरी एक माणूस असतो. मीरा बोरवणकर जेव्हा इथे कमिशनर होत्या तेव्हा खूप त्यांनी प्रयत्न केले की 8 तासाची शिफ्ट करावी वगैरे, पण तुमच्यासाठी ते अजूनही मला नाही वाटत वास्तवात आलेलं आहे. राहण्याचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. ते सगळे दूर ठेवून ड्युटी रोज करावीच लागते, कितीही तास करावी लागते. मग जेव्हा रिलॅक्स व्हावं असं वाटतं तेव्हा तुम्ही काय करता? ॲक्च्युली मला एक्झरसाईजची सवय आहे. तो तर मी डेली करतच असते मॅक्झिमम टाईम्स. कधी सकाळी अर्ली मॉर्निंग काय बंदोबस्त वगैरे आला तर या गोष्टी स्किप होतात. बट अदरवाईज ते शेड्यूल मी पाळायचा प्रयत्न करते. बऱ्यापैकी फिजिकल एक्झरसाईजनं पण आपल्याला मेंटल रिलॅक्सेशन होतं. त्याचबरोबर मला रीडिंगचीही सवय आहे आणि या रीडिंगमध्ये मी बाकी काही वाचण्यापेक्षा स्पिरिच्युअल वाचण्याचा प्रयत्न करते, किंवा जे काही मोठ्या व्यक्ती होऊन गेल्या यांच्या बाबतीत मी ते वाचायचा प्रयत्न करते. माझ्या फॅमिलीबरोबर टाईम देते. अदरवाईज मला नेचरमध्ये फिरायलाही आवडतं आणि फोटोग्राफी करायला आवडते. तर ह्या काही गोष्टी मी करत असते. केव्हा असं वाटलं, कधीतरी असं होतं ना की का या पंगा घेतलाय, कशाला घेतलं, असं कधीतरी एखादा क्षण येतोच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. तर तो जेव्हा समतोल कधीतरी बिघडतो, कधी वैयक्तिक आयुष्य, कौटुंबिक जबाबदाऱ्या, प्रोफेशनल आणि ह्या सगळ्यामधून हे जर आपण आवडीनं निवडलेलं असेल तर अशी वेळ येत वेळ नाही. येत नाही. कारण अशी वेळ यायची म्हटलं तर त्यावेळेला ह्या गोष्टी बरोबर आठवतात की हे तू स्वतः चॉईस स्वतः केलाय आणि हे इथपर्यंत यायला तू काय कष्ट केलेले आहेत हे. त्यामुळे तसा मोस्टली कधी प्रश्न येत नाही की बाबा आपण का इकडे आलो. म्हणजे मला तर आतापर्यंत नाही वाटलं. माझ्या जॉबमध्ये जे पण काही आहे ठीक आहे, कमी जास्त होत राहतात ह्या गोष्टी, बट ते मी चूज केलेलं आहे आणि माझ्या आवडीनं केलेलं आहे. त्यामुळे हा जॉब म्हणजे माझं पॅशन आहे. तर मला तेवढं कधी वाटत नाही याबाबतीत. म्हणजे कधी तेवढा मला प्रश्न आला नाही असं वाटण्याचा. पुढे काय ध्येय आहे तुमचं, की काय साध्य करायचं? नाही, जेवढं काही म्हणजे डिपार्टमेंटमध्ये राहून समाजासाठी मी ऑलवेज असं म्हणत असते की आम्ही लोक पगार घेऊन समाजसेवा करायची आम्हाला संधी मिळत असते आणि हा जॉब म्हणजे खूपच खरंच ग्रेट आहे. याच्याबद्दल मी बऱ्याच वेळेला सांगते की माझा पोलीस हा देवाचं काम करत असतो. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर ज्यावेळेला रस्त्यावरती ॲक्सिडेंट होतो त्यावेळेला ना त्या व्यक्तीचे नातेवाईक जवळ असते, ना मित्र जवळ असतो, ना आजूबाजूचा कोणी त्याला मदत करायला जवळ येतो. त्या टाइमला एक पोलीस असतो की जो स्वतः त्याला उचलतो, हॉस्पिटलला नेतो, त्याला जीव वाचवण्यासाठी धडपडत असतो आणि अशा व्यक्तीला आपण असंच म्हणतो की देवासारखा धावून आला. तर माझा प्रत्येक पोलीस हा देवाचं काम करत असतो आणि एवढा ग्रेट जॉब मिळालेला आहे. या जॉबमध्ये आतापर्यंत जवळपास 20 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये ऑलवेज मी प्रगतीच करत आले. भविष्यातही याच्यामध्ये जे काही चांगलं करता येईल याच्यात राहून समाजासाठी ते सगळं करण्याचा प्रयत्न माझ्या लेवलला मी करेन. राजकीय दबाव कधी आले आणि मग त्यांच्याशी ते कसे हँडल केले? नाही, असा काही नसतो. राजकीय दबाव एवढा कधी नसतो. मोस्टली त्यांनाही माहीत असतं. ते लोकही समाजात राहत असतात आणि आजकाल तर कुठलीच गोष्ट लपून राहत नाही. त्यामुळे कुणी काय केलं आणि कुणी काय दबाव आणायचा प्रयत्न केला तर ते ओपन व्हायरल होतच ओपन असतो. होतं त्यामुळे खरे. ते पण ऑलवेज असंच सांगतात की जे काही कॉशियस असतात थोडे. कायद्यानं असेल ते करा, असंच त्यांचंही ऑलवेज म्हणणं असतं. त्यामुळे तेवढा मला कधी राजकीय दबाव फेस करावा लागला नाही.
या होत्या स्मार्थना पाटील, ज्या आपल्याशी अगदी मोकळेपणाने बोलत होत्या की कशा पद्धतीने त्यांना, कारण वर्दीमध्ये यायचं होतं, त्यांना वेगळं काहीतरी करायचं होतं. घरातून पंगा घेतला, घराच्या विरोधात जाऊन त्यांनी, कुटुंबाच्या विरोधात जाऊन त्यांनी हा पेशा म्हणायला पाहिजे खरं, स्वीकारला. आणि त्यामध्ये त्यांनी आतापर्यंत अनेक उल्लेखनीय असं काम केलेलं आहे. यापुढेही त्यांची सगळी स्वप्न पुरी होत आणि त्यांचं जे त्यांना या वर्दीतून समाजसेवा करायची आहे ती त्यांच्या हातून खूप घडो, अशा शुभेच्छा आपण त्यांना नवराष्ट्राच्या वतीने देऊया. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात. धन्यवाद. प्रतिभा चंद्रन, नवराष्ट्र, पुणे.